तर सीमेवर ज्यावेळेला पाकिस्तानकडनं गोळीबार केला जात होता त्यानंतर पूंछ वगैरे असो किंवा राजौरी असो पठाणकोट असो या भागामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीचा आढावा आपण या ठिकाणी घेतोय। मॉर्टर डागले जातात पाकिस्तानच्या बाजूने सीमावर्ती भागात नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जातं आणि त्यात सर्वसामान्यांच्या घरांचं शाळांचं धार्मिक स्थळांचं नुकसान होत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हे पाकिस्तानकडनं सातत्याने सुरू आहे। त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। रात्रीमध्ये पाकिस्तानकडनं हा हल्ला करण्यात आला होता म्हणजे गोळीबार करण्यात आला होता सीमेवरून। त्यानंतर घरांच्या काचा ज्या आहेत त्या या ठिकाणी फुटलेल्या आहेत आपण पाहतो। घराचं जे नुकसान झालेलं आहे ते आपण पाहतो। सीमावर्ती भागामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना या सगळ्या हल्ल्यांची सवय असते, त्यांना या हल्ल्यांसंदर्भातली माहिती असते। सायरन वाजल्यानंतर हा संपूर्ण भाग ब्लॅकआउट करण्यात आला होता आणि त्यानंतर नागरिक जे आहेत ते घरामध्येच मात्र खाली लपून राहतात। सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानकडनं वारंवार या ठिकाणी आगळीक केली जाते, इथे गोळीबार केला जातो। तर आधीच आता या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते जे नुकसान झालेलं आहे त्याची माहिती देत आहेत। पाकिस्तानकडून पहाटे 4 वाजता भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता। भारताने पाकिस्तानचा हल्ला पूर्णपणे उधळून लावलाय। पुन्हा एकदा पहाटे 4 वाजता पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न जो उधळून लावण्यात आला हल्ल्याचा प्रयत्न भारताचं कोणतेही नुकसान यात झालेलं नाही। मात्र काल रात्री पाककडून पुन्हा ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न पहाटे 4 वाजता पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानचा जो भारतानं उधळून लावला। भारताच्या हल्ल्यानंतर पाकचा परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ घाबरला। तणाव दूर करण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न असं आता आसिफनं म्हटलंय। भारत पाक मधला तणाव दूर करण्याचा प्रयत्न असा ख्वाजा आसिफ म्हणतोय। जो भारताला पोकळ धमक्या देत होता तो त्यांचा परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ आता घाबरलाय। भारताच्या हल्ल्यानंतर पाकचा परराष्ट्र मंत्री आता घाबरलेला आहे। भारत पाक मधील तणाव दूर करण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न असं आसिफ यांना म्हटलेलं आहे। भारताला पोकळ धमक्या देणारा ख्वाजा आसिफ आता मात्र घाबरलाय। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतानं करारा जवाब दिलाय। भारत पाकिस्तान मधील तणाव दूर करण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं आता आसिफ म्हणतोय। तर भारताला पोकळ धमक्या देणारा हाच तो ख्वाजा आसिफ आता मात्र घाबरलेला आहे। तर भारताच्या हल्ल्यानंतर पाकचा परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ घाबरलाय। तर सीमेवर पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा गोळीबार केला जात आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन तर पाकिस्तानकडनं केलं जातच आहे, मात्र त्याचबरोबर आता गोळीबार करण्यासाठी पाकनं तोफांचा वापर केलेला आहे। भारतीय लष्कराकडून देखील पाकिस्तानला तोफांनीच उत्तर दिलं जात आहे। सीमावर्ती भागात आता पाकिस्तानकडून तोफांचा वापर केला जातोय। दुसरीकडे पाकिस्तानला सामान्य नागरिकांपेक्षा दहशतवाद्यांची काळजी आहे।